प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास झणझणीत आणि चविष्ट लसूण मिरचीची मेथीची भाजी। ही भाजी चवीलाही तितकीच भन्नाट लागते आणि बनवायलाही अगदी सोपी। लसूण आणि मिरचीचा जबरदस्त संगम, त्यात मेथीची पौष्टिक भाजी एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। अशा प्रकारे मी मेथीची भाजी घेतली आहे। ही भाजी आपल्याला निवडून घ्यायची आहे, म्हणजे तिचा वरचा जो पाला असतो तो घ्यायचा आहे आणि देठ घ्यायचे नाही। मग ही भाजी आपण 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत, कारण ह्या भाजीमध्ये मातीचे प्रमाण जास्त असते, म्हणून ती आपल्याला 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। फोडणीसाठी आपण लसूण आणि मिरची घेतली आहे। कढई छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल सुद्धा छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे। मेथीच्या भाजीची संपूर्ण चव ही लसूणवर अवलंबून असते, म्हणून आपल्याला लसणाचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे। लालसर रंग येईपर्यंत लसूण छान आपण परतून घेणार आहोत। तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करा। लसूण छान परतून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे। ती सुद्धा छान आपण परतून घेणार आहोत। ही भाजी चवदार तर आहेच, पण पचनासाठी उपयोगी आणि शरीराला उष्णता देणारीही आहे। लसूण मिरची छान परतून घेतली आहे आपण, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे, ते सुद्धा छान आपण परतून घेणार आहोत। मेथीची भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत। आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे, ती सुद्धा छान आपण मिक्स करून घेणार आहोत। मेथीची भाजी ही पचनासाठी अतिशय उपयुक्त अशी भाजी आहे। मेथीच्या भाजीमध्ये फायबर भरपूर असतात, त्यामुळे बद्धकोष्ठीपासून आराम मिळतो। लसूण मिरची छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली मेथी टाकायची आहे। छान आपण ही एकजीव करून घेणार आहोत। मेथीची भाजी खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते, म्हणजे ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी मेथीची भाजी जरूर खाल्ली पाहिजे। मेथीची भाजी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतो। रक्तशुद्धीसाठी अतिशय फायदेशीर अशी ही भाजी आहे। आता श्रावण महिना सुरू झाला आहे, तर तुम्ही उपवासाच्या दिवशी सुद्धा ही भाजी बनवू शकता, कारण ही भाजी अतिशय पचनासाठी हलकी आणि पौष्टिक भाजी आहे। मस्त तेलात तडतडून घेतलेली लसूण मिरची आणि मग त्याच्यामध्ये ताजी ताजी भाजी, सुगंध घरभर दरवळला आहे। तुम्ही बघू शकता, मस्त आपण मेथीची भाजी परतून घेतली आहे। छान मिक्स करून झाली आहे भाजी। त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ सुद्धा टाकलं आहे। ही भाजी तुम्ही तांदळाची भाकरी किंवा चपाती सोबत खा, खूप भारी लागते। ही भाजी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त अशी भाजी आहे। सांधेदुखीवर खूप उपयुक्त अशी भाजी आहे। त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर अशी ही भाजी आहे। ही भाजी तुम्ही जरूर खा। आता आपल्याला त्याच्यामध्ये 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर आपण झाकण काढलं आहे। जबरदस्त झाली आहे मेथीची भाजी आणि रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे मेथीची भाजी। ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी ही भन्नाट रेसिपी आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मित्र-मैत्रिणींना खूप खूप शेअर करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप सारा सपोर्ट करा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।